नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासामध्ये विदर्भ पट्ट्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा या भागातून कमी दाबाचे क्षेत्र वाढून उत्तर साईडला म्हणजे विदर्भाच्या उत्तर साईडला कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि गेल्या तो उदगीर या साईडला सुद्धा पावसाचं प्रमाण किंवा कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. कोकणपट्टीत सुद्धा साधारणतः कमी दाबाचा पट्टा आहे आणि त्या भागातून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बाकीच्या भागात पाहायला गेलं तर पावसाची रिमझिम हलक्या पावसाची शक्यता 24 तासात दाखवते. त्यानंतर पुढे पावसाचं प्रमाण वाढ होण्याची शक्यता दिसून येते. अमरावती, हिंगणघाट, चंद्रपूर संपूर्ण विदर्भ पट्टामध्ये उत्तर भागातून गोंदिया परिसरात नागपूर परिसर, गोंदिया परिसरामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होईल आणि तिथे मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता पुढे 48 तासानंतर दिसत आहे. परत उर्वरित भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणपट्टी, घाट परिसर ह्या भागात पावसाचा जोर वाढून मध्यम जोरदार काही 24 तासात हलका मध्यम पाऊस त्यानंतर जोरदार पाऊस होईल. परत पुढचं पावसाचं प्रमाण वाढून मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. परत उर्वरित पश्चिम भागातून संपूर्ण किनारपट्टी पाहायला गेलं तर अरबी समुद्राची मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे कोल्हापूर, विटा आणि सोलापूरपर्यंत पावसाचं प्रमाण वाढून हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. परत च्या भागातून पाहायला गेलं तर संपूर्ण घाट परिसरात जोरदार पाऊस असेल. अहिल्यानगर, अकोले, बारामती या भागात हलका नंतर थोडासा पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. मालेगाव, नंदुरबार परिसरात सुद्धा पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जळगाव, बुरणारपूर, छत्रपती संभाजीनगर, मेहकरच्या भागात 24 हलक्याच्या पावसात नंतरनं हलकीचे पाऊस पडेल. नंतर पावसाचे प्रमाण वाढून पाऊस हलका मध्यम होण्याची शक्यता दिसत आहे. लातूर, सोलापूर, बार्शी ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन हलका मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणी, नांदेड या परिसरात सुद्धा हलका मध्यम पावसाचं प्रमाण वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, किनवट, रामकुंडम या भागातून सुद्धा पावसाचं प्रमाण वाढून जोरदार पाऊस किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदियाचा परिसर, शिवनी, छिंदवाडा, मंडाला ह्या भागातून अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसून येते. आहेरी, कांकेर, गडचिरोलीचा परिसर ह्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते आणि तिथून उत्तर भागात छत्तीसगडच्या आसपास किंवा त्याच्या उत्तर साईडला ईशान्य भारतात ज्या कोपऱ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढून उत्तर ईशान्यमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. त्यामधले राज्याचा परिसर सुद्धा आहे. भंडारा, शिवनी, चिखलीचा परिसर, गोंदिया परिसर ह्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता या मॉडेलवरून दिसत आहे. जगदलपूर ह्या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी होण्याची शक्यता कमी दाबाचे क्षेत्र त्या भागात आहे आणि त्यामुळं मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि तोच परिसर थोडासा पश्चिमेकडे साईडला कमी दाबाचे क्षेत्र सरकेल नंतर ते उत्तरेच्या बाजूला सरकण्याची शक्यता सुद्धा दाखवत आहे. अमरावती, नागपूर, भंडारा हा भाग या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता या मॉडेलमुळे दाखवत आहे. उर्वरित भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कमेंट करत चला. धन्यवाद.